हॅलो एव्हरीवन. आज मी प्रदीप तारमले आपल्यासमोर एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे. अनेक जण मद्य विक्री परवाना काढून या व्यवसायात एंट्री करण्यासाठी इकडे विचार करत आहेत, परंतु त्यांच्या कन्सेप्ट क्लिअर नाही आहेत की या व्यवसायामध्ये आपल्यासाठी कोणतं लायसन्स सुटेबल आहे, कशा प्रकारचे कागदपत्र आहेत. ही जी प्रोसेस आहे अगदी या व्हिडिओमध्ये आपल्याला क्लिअर होणार आहे. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच आपल्याला दर्जेदार माहितीपूर्ण व्हिडिओ इथे मिळत असतात. मेंबरशिप अद्याप घेतली नसेल तर मेंबरशिप घ्या, जेणेकरून आपले जे काही प्रीमियम सबस्क्रिप्शनचा लाभ आहे तो आपल्याला इथे मिळून जाईल. तर व्हिडिओमध्ये याल, जर आपण एखादं बार, हॉटेल्स यामध्ये मद्य विक्री करण्यासाठीचा परवाना आपल्याला हवा असेल, किंवा मग दारू पिण्याचा, बाळगण्याचा लाईफ टाईम परवाना असेल, कसं काढायचं मोबाईलवर, यावर याआधी 2 व्हिडिओ बनवलेले आहेत, परंतु अनेकांच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या नव्हत्या, म्हणून हा तिसरा व्हिडिओ घेऊन आलो आहे. चॅनलवरती ते आपल्याला पाहायला मिळते की या व्यवसायामध्ये 4 प्रकारचे लायसन्स असतात. आपण पाहाल FL विदेशी मद्यासाठी, दुसरं असतं LBR म्हणजे विदेशी मद्य बियर, तिसरं असतं नमुना E2 म्हणजे फक्त यामध्ये वाईनसाठीचा परवाना असतो, आणि चौथा असतं CL यामध्ये कंट्री लिकर म्हणजे देशी दारूचा परवानाचा समावेश केलेला आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारचे 4 टाईप असतात. या 4 टाईपमध्ये आपण ही संपूर्ण लायसन्स घेऊ शकता. तर अगदी थोडा वेळ द्याल आपण, तर आपल्या कन्सेप्ट क्लिअर होतील आणि आपण सहजपणे हा व्यवसाय करू शकाल. तर FLसाठी यासोबत अर्जासोबत जे आवश्यक कागदपत्रे आहेत ते तर लागणारच आहेत. त्याचबरोबर हॉटेल्सचे लायसन्स, अन्न व औषध प्रशासनाचं लायसन्स लागेल. क्लब असेल तर त्याचं नोंदणीपत्र, बँकेचे हमीपत्र, आरोग्य विभागाचे प्रमाणपत्र, आयकर व विक्री कर प्रमाणपत्र इत्यादी लागणार आहेत. पुढे जाल, बियर आणि वाईनसाठी नकाशा, आयकर आणि विक्री कर, थकबाकी नसल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र, बँकेचे हमीपत्र, DD अशा प्रकारचे, आणि लायसन्स जेवढे शुल्क असतं तेवढे शुल्क डिपॉझिटमध्ये लागणार आहे. तर आता हे तर झाले कागदपत्रे. आता त्याबरोबर आता हे यासाठी आपल्याला किती इकडे प्रीमियम किंवा आपण म्हणाल शुल्क द्यावं लागतं ते आपण इकडे समजून घेऊयात. एक उदाहरण देतोय मी. शुल्क हे लोकसंख्येवरून ठरवलं जातं. उदाहरण आपल्या स्क्रीनवरती आलेलं आहे. यामध्ये आपण जर FLचं लायसन्स काढायचं ठरवलं, 50,000 लोकसंख्येसाठी आपल्याला 86,625 रुपये इकडे द्यावे लागणार आहे. पुढे आपण जाल, जर आपण 1 लाखापर्यंत लोकसंख्येचा विचार करत असाल तर मग आपल्याला 1,15,500 रुपये लागणार आहेत. त्यानंतर 2 लाख जर आपण इकडे विचार करत असाल तर आपल्याला 1 लाख ते 2 लाख या संपूर्ण संख्येसाठी 2,31,000 एवढं शुल्क या ठिकाणी इकडे लागणार आहे. तर अशा प्रकारे लोकसंख्येवर आधारित या ठिकाणी शुल्क इकडे भरावं लागतं. पॉईंट टू पॉईंट आपण समजून घेतलं. आणि जर अर्जच करायचं आहे आपल्याला हे लायसन्स काढण्यासाठी तर व्हिडिओ बनवलेले आहेत मित्रांनो, पाहून घ्या, जेणेकरून आपण तिथून ऑनलाईन आपल्या मोबाईलवरून अगदी काही मिनिटांमध्ये 10-15 मिनिटाची प्रोसेस आहे, आपण अर्ज करू शकता. अर्ज अगदी 23 रुपयात होतोय. धन्यवाद.